महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर भोंदू बाबा यांचं ईशानेश्वर मंदिर आम्ही थोड्याच वेळात आपणास दाखवत आहोत. पण भोंदू बाबांचा जो बंगला आहे, ज्या बंगल्यावरती पोलिसांची करडी नजर आहे, खरं तर त्या ठिकाणी पोलिसांनी काल धाड टाकली. भोंदू बाबांची पत्नी त्या ठिकाणावरून फरार झाली आहे, पण त्यांचा मुलगा जो आहे त्यांना ताब्यात घेतला आहे. तर आज महासागर थेट पोहोचला आहे या भोंदू बाबाच्या बंगल्यासमोर. आमचे प्रतिनिधी आहेत. सर नमस्कार. महाजन सर, तुमचं आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर महाजन सर, आता तुम्ही आहात भोंदू बाबांचा जो बंगला आहे, काय सांगाल त्या बंगल्याविषयीची काय माहिती आहे? नाही, हा बंगला म्हणजे एक समाजासाठी एक आश्चर्य आहे. आम्ही आता सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील मंदिरात जाऊन आलो, ज्या मंदिरामध्ये पार्किंगला जागा पुरत नसायची किंवा गर्दी मात्र कंट्रोल होत नव्हती. तिथं आता शुकशुकाट होता, कोणीही नाही. आम्ही त्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून आता खरात यांच्या बंगल्या पुढे आलेलो आहे. हा जो माझ्या मागे जो बंगला दिसतोय, हा बंगला त्यांचा आहे. इथं ते शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस मुक्कामी असायचे. आणि समाजातील जे ज्येष्ठ लोक आहेत, राजकीय नेते आहेत, ज्या पद्धतीने आता माहिती आलेली की 39 लोकांनी या ठिकाणी आले, ते सगळे बाबांकडे ह्या बंगल्यात येतात. या बंगल्यामध्ये 2.5 ते 3 कोटीचं फक्त फर्निचर आहे. आता बंद केलेलं आहे. आतमध्ये वॉचमन आहे आणि महिला असल्यामुळे आम्ही त्यांना उघडायचे काही आग्रह केला नाही, पण बंगल्याच्या बाहेर उभे राहून आम्ही हे संपूर्ण शूटिंग केलं. या बंगल्याला करोडो रुपये महाजन खर्च सर, झालेले आहेत. महत्वाचा मुद्दा हे आहे की नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार त्यांची पत्नी ही फरार आहे आणि त्यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्याची काय माहिती मिळाली का? त्याची माहिती अशी आहे की ते इथल्या या ग्रामीण भागातील या बंगल्यावरून नव्हे, तर नाशिक येथे त्यांचा एक आणखी बंगला, आलिशान बंगला आहे. त्या बंगल्यातून त्यांच्या पत्नी जे आहे त्यांना फरार झालेल्या आहेत त्या बंगल्यातून. पण त्यांचा मुलगा जो आहे, त्या मुलाला मात्र त्यांनी तिथून ताब्यात घेतलेलं आहे एसआयटीने, आणि आता पुढे त्याची चौकशी सुरू केलेली आहे. संपूर्ण याच्यामध्ये आता ह्या कॅप्टन खरात यांची या ठिकाणी शेकडो एकर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये अतिशय उच्च दर्जाचं पीक आहे, आंब्याच्या बागा आहे, गहू काढणीला आलेला आहे, मोठ्या प्रमाणात जनावरं वगैरे आहे, परंतु पूर्णपणे शुकशुकाट आहे आणि कुणीही कसल्याही पद्धतीने चर्चा करायला तयार नाही. ग्रामस्थ देखील आम्हाला पाहिल्यावर लांब लांब दूरवर निघून गेलेले आहेत. कुणीही कॅमेरा समोर यायला तयार नाही. कारण भीती अशी आहे की कदाचित कोणी येऊन आपल्यावर हल्लाही करू शकेल किंवा आपल्याकडून चुकीची माहिती घेईल किंवा पोलीस आपल्याला त्रास देतील. म्हणून या ठिकाणी कुणीही यायला तयार नाही. एवढा अब्जावधी रुपयाचा बंगला आहे, पण बंगल्याच्या आसपास देखील कुणी दिसत नाही. अतिशय शुकशुकाट आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथलं वातावरण आहे की एका क्षणात वातावरण कसं बदललं याचं हे ज्वलंत चित्र आहे. सर, महत्वाचा मुद्दा दुसरा एक येतो की आता आपण पाहतोय की असे बंगले खरातांचे किती आहेत आणि कुठे कुठे आहेत. कारण आतापर्यंत आपण पाहतो त्यांच्या बऱ्याचशा जमिनी आहेत, बरेचसे शेत आहेत, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्यात त्यांनी. पण आता हा जो तुमच्या मागे जो बंगला आहे, असे बंगले किती आहेत? आता मिळालेली माहिती जी आहे, नाशिकमध्ये तर प्रचंड प्रॉपर्टी आहे, प्लॉट आहेत. परंतु पुण्यामध्ये कोरेगाव पार्क, ज्या कोरेगाव पार्क मधली जमिनीला सोन्यापेक्षाही जास्त भाव आहे, त्या कोरेगाव पार्क येथे त्यांचे 15 ते 20 रो हाऊसेस आहे आणि जवळपास 49 गुंठे येणे असे असलेले प्लॉट आहे. म्हणजे जवळजवळ एकरापेक्षाही जास्त आहे, 1.5 एकरापेक्षाही पुढे ती जमीन आहे, जिचं मूल्य आजच्या बाजारभावाने किती कोटी आहे सांगता येणार नाही. आता ईडी आणि यांच्या सगळ्यांकडून एसआयटी कडून जी चौकशी चालू आहे, त्या चौकशीमध्ये एवढी प्रचंड मालमत्ता आहे, त्याची गणती करायला त्यांना कदाचित 1 महिनाभर लागेल आणि त्यानंतर मग ते त्याचं चित्रण जे आहे ते मार्केटमध्ये समाजामध्ये येईल. तोपर्यंत अंदाजे या ठिकाणी 150 कोटी, 300 कोटी, 500 कोटी अशा प्रकारचे आकडे दिले जात आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ही संपत्ती कित्येक हजार कोटीची असू शकेल. ज्या व्यक्तीने एखादी उद्योगपती फिरत नाही, इतक्या 156 देशांचा प्रवास केलेला आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट कुठे आहे? अनेकांनी सांगितलेलं आहे की परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. आता एसआयटी जे तपास करत आहे त्याच्यातून कदाचित सिद्ध होईल. सर, स्वप्नील. त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा एक येतो की ज्या पद्धतीने त्यांचे जे सीए आहेत, अकाउंटंट आहेत, त्यांच्या नावाने देखील कोरेगाव पार्कमध्ये एकाच लाईनमध्ये बरेचसे बंगले आहेत. म्हणजे बाबांकडे तर आहेच प्रॉपर्टी, पण यांच्याकडे सीए कडे पण ती प्रॉपर्टी आहे आणि त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावरती ती प्रॉपर्टी घेतली, अशी देखील माहिती समोर येते. काय वाटतं? हो, संबंधित सीए 2 ठिकाणी वादग्रस्त लोकांच्या संदर्भामधल्या त्यांच्याकडे काही ठिकाणी भागीदारी असल्याची चर्चा आहे. आणि चार्टर्ड अकाउंटंट हा माणूस जो आहे
त्यांनी बऱ्याचशा बेनामी त्यांची जी संपत्ती ती कशी ऍडजस्ट करायची याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्यासारखी वाटते. त्याची बक्षिसी म्हणून कदाचित त्यांना ती प्रॉपर्टी मिळालेली असावी. या ठिकाणी काही सगळी जमीन जरी बाबांच्या ताब्यात असेल, तरी पण खरात हे एकटेच त्याचे मालक आहे, की त्यांना काही भागीदार आहे का? मला तर या गावातून मिळालेली जी माहिती आहे, त्या माहितीनुसार करोडो रुपये मार्केटमध्ये व्याजाने दिले गेलेले आहे. आता व्याजाने दिलेले पैसे परत करायला बाबा आता उपलब्ध नाही, त्याचे पुरावे नाही आणि मग ते पैसे कशा पद्धतीने हे करा आणि आपलं नाव त्याच्यात येऊ नये म्हणून कुणीही सांगायला तयार नाही का मी पैसे आले. तर काहींचं त्यांच्यामध्ये सोनं चांदी झाली. कारण आता बाबा नाही त्यामुळे पैसे द्यायचा प्रश्न नाही आणि आता कुणी देणार पण नाही. तर अशी संख्या जी आहे ती करोडो रुपयांमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. आज ह्या गावामध्ये आल्यानंतर हे गाव अतिशय अतिशय सज्जन लोकांचं गाव आहे. कुणीही गावातल्या लोकांनी या कॅप्टन खरात यांच्या आजूबाजूला सुद्धा कुणी ग्रामस्थ फिरकत नव्हते. त्यांना कल्पना होती अशातलाही भाग नाही. आणि बाबांनी देखील कधीच गावातल्या लोकांना असं कधीच महत्त्व दिलेलं नाही. कायम गावातल्या लोकांपासून ते दूर राहिले आणि बाहेरचे लोक मात्र इथे येऊन बाबांच्या प्रेमामध्ये पडलेले होते. ते किती प्रेमात पडले हे संपूर्ण जगाने आता पाहिलेलं आहे. स्वप्नील. तर हा जो बंगला आहे तुमच्या मागे जो दिसतोय बंगला, या बंगल्यामध्ये देखील असेच कारस्थान झाले की त्यांचं कारस्थान करण्याचं एकच ठिकाण होतं. या बंगल्यामध्ये नक्की काय नाही, व्हायचं? नाही. नाही, नाही. कारस्थान करण्याचं त्यांचं ठिकाण जे होतं ते नाशिकला कॅनडा कॉर्नरला ओक्स प्रॉपर्टी नावाचे त्यांचे एक ऑफिस होतं. ते ऑफिस अतिशय छोटंसं होतं. त्या ऑफिसमध्ये पण आम्ही जाऊन ती पाहणी केलेली आहे. त्या ऑफिसमधल्या ग्लासमध्ये आतमध्ये ज्यावेळेस खरात आतमधून जे गैरकृत्य करत असायचं, त्यावेळी बाहेरच्या लोकांना ते दिसत नसायचं. पण बाहेर कोण आलेलं आहे, हे मात्र त्यांना दिसत होतं. ज्या महिलांवर अन्याय, अत्याचार केला जात होता, त्यांचे पती बाहेर बसलेले असायचे. परंतु मध्ये काय चाललंय त्यांना कळत नसायचं. आणि कुणी व्ही-आय-पी त्या ठिकाणी आलं, तर बाबा लगेच आवरून घेत असायचे आणि त्या व्ही-आय-पीला मात्र पहिलं प्रेफरन्स देऊन त्याला मध्ये बोलावलं जायचं. अशी ती प्रॉपर्टी. या बंगल्यामध्ये काही गैरकृत्य घडल्याचे कोणतेही पुरावे आता तरी या क्षणाला एकही पुरावा नाही. जे कृत्य घडलेले ते सगळे नाशिकमध्ये घडलेले आहे. स्वप्नील. हा बंगला जो आहे, या बंगल्याची साधारणतः आपण पाहतोय की त्याच्या रूपावरूनच त्याची किंमत कळते. पण या पद्धतीनं असे बंगले आज बाबांनी जमवले आहेत. खरं तर दुसरा एक प्रश्न येतो सर, तुम्ही एक वरिष्ठ पत्रकार आहेत म्हणून हा प्रश्न तुमच्याशी मांडला जातोय. नेमकंच रोहित पवार यांनी एक आरोप केलेला आहे, की बाबांनी अजित पवारांच्या फोटोवरती देखील फुल्ली मारली आणि त्यांच्यासह एक दुसरे एक वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं नाव त्यांनी घोषित केलं नाही. त्या नेत्यांच्या फोटोवरती देखील फुल्ली मारली आहे. तर याचा अर्थ काय, एक फुली मारली तर अजित पवार संपले, दुसरी फुली कुणाकडे, त्यासाठी चौकशी करणं गरजेचं आहे असं अजित पवारांचं मत आहे. काय सांगाल? नाही, अजित तुमचं रोहित पवारांनी जी शंका व्यक्त केलेली आहे, त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असल्याशिवाय ते असं बोलणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की असं ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर कळालं का बाबांना काळी जादू येत होती. आता ज्याचा विश्वास या जादूगिरीवर आहे, बंधुगिरीवर आहे, ते कदाचित होऊ शकतं. परंतु असं म्हणतात, आता आम्ही येताना वावी बस स्थानकामध्ये चहा प्यायला ग्रामस्थांबरोबर बसलो. तर बाबा पूर्वी जे काही माहिती सांगायचे, जन्मतारीख सांगायचे, कोणाचं काय सांगायचं, निवडणुकीचं म्हणजे तुमच्या पॅनलचे किती लोक निवडून येतील, समोरचे किती येतील, हे ठोकताळे मात्र बरोबर बसत असायचे असे ग्रामस्थ सांगतात. आणि त्यामुळे ते काळी जादू करत होते. त्यांना जर वाटलं एखाद्याला आयुष्यातून उठवायचं तर ते उठवू पण शकत असायचे. त्यामुळे अनेकांशी त्यांचं वितुष्ट आलं होतं. परंतु हा बाबा जादूगिरी करेल म्हणून अनेक जण लांब राहिले होते. फक्त राजकीय नेते त्यांच्या इतक्या आहारी गेलेले होते, का संपूर्ण महाराष्ट्रातील जवळ-जवळ 40-50 हून अधिक राजकीय नेते त्यांचा राबता इथं आहे. मी स्वतः अनेक वेळा पाहिलेलं आहे. अनेक मंत्री या बंगल्यावर आलेले आहेत. त्याचे फोटोग्राफ्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या प्रकरणामध्ये आहे, की सिन्नर तालुक्यातील कोणतेही राजकीय नेते त्यांच्यात आहारी कधीही गेलेले नाहीये. कोणताही नाही. मी कोणत्या राजकीय पक्षाचं नाव घेत नाही. म्हणजे आता विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे असतील किंवा विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे असतील किंवा यापूर्वीचे कुणी असतील. कुणीही त्यांच्या वाटेला जात नव्हतं. तिकडे दुर्लक्ष करत होते आणि त्यांनी देखील यांनी आपल्याकडे यावं काहीतरी करावं अशी त्यांनी देखील कधीच अपेक्षा केलेली नव्हती. त्यामुळे बाहेरचे जे आहेत कोकणातून आले किंवा इकडून अ, कोकणातला जास्त ओघ होता. तो का होता याचं कारण अद्यापही काही कळायला मार्ग नाही. तटकरे असतील, केसरकर असतील किंवा अन्य आता काही आरोप झालेले आहेत. ते आरोप खरे खोटे आता कालांतराने सिद्ध होईल. नीलम गोरेंचंही नाव आता याच्यात येत आहे. चाकणकरांचं तर पूर्णपणे नाव आलेलं आहे. त्या आता होत्याच इथं ट्रस्टी पण होत्या. त्या ट्रस्टीमध्ये अनेक ट्रस्टींवर आता चौकशा सुरू झालेल्या. काहींनी यापूर्वी राजीनामे दिलेले. परंतु एस-आय-टीने मात्र ते राजीनामे देखील दिले असले तरी आम्ही त्यांची चौकशी करणार असं जाहीर केलेलं आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसात नवीन घडामोडी आपल्याला ऐकायला तर मिळतील. दुसरा एक मुद्दा स्वप्नील. असा आहे की सुषमा अंधारेने काल दैनिक महासागर आपल्या महासागर न्यूजला एक व्हिडिओ पाठवला होता आणि त्यात त्यांनी आरोप केलाय की एसआयटीच्या चौकशीला रुपाली चाकणकर सामोरे गेले नाहीत, कारण त्यांना भीती होती की कदाचित मला चौकशीसाठी बोलून मला अटक केली जाईल. त्या भीतीने त्यांनी एक आतुरमातुर कारण दिलं आहे की मी महिला आहे आणि मी एकटी महिला चौकशीला येऊ शकणार नाही, असं कारण दिलंय. काय वाटतं? नाही, त्यांनी ती चौकशी वगैरे त्यांना ती भीती वाटत असावी वगैरे, परंतु मानसिक धक्का त्यांनाही जबर बसलेला आहे. कारण अनेक कृत्यांमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आणि किती नाही म्हटलं तरी त्यांना आज ना उद्या एसआयटीला एखादी दिवशी जरी गेलेले नाही तरी दुसरी तारीख त्यांना देईल, त्यावेळी त्या गेलेल्या राहतील हे नक्की आहे. असं काही जरी झालं तरी एसआयटीची चौकशी जर त्यांना जर अटकच करायची असेल तर ते थेट पुण्यात जातील त्यांच्या घरी, ते तिथून ते ताब्यात घेतील. परंतु काहीतरी त्यांनी पत्रव्यवहार केला असेल एसआयटीशी आणि प्रकृतीचं किंवा अन्य काही कारण ते अर्थात त्यांनी जाहीर केलेली कारणं अतिशय फुटकळ आहेत, त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. पण कालांतराने त्याच्यामध्ये चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही. स्वप्नील. धन्यवाद सर, तुम्ही आज आम्हाला महासागरच्या माध्यमातून थेट आज भोंदू बाबांचं घर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कृपया हे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, हे आहे भोंदू बाबांच्या घराचा मेन दरवाजा, जो गेट आहे, मेन गेट ही आपण या ठिकाणी पाहतोय. त्या गेटला पाहिल्यानंतरच्या गेटची किंमत आपल्याला कळते. तर हा आहे भोंदू बाबांचा घराच्या बंगल्याचं गेट आणि या ठिकाणी आता सध्या तिथे कुणीही नाही असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तो त्याबरोबरच गावकऱ्यांनी देखील महासागरला किंवा इतर कुठल्याही चॅनलला आपल्या प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केल्याचंही आमचे प्रतिनिधी या ठिकाणी जयंत महाजन सरांनी सांगितलं आहे. महाजन सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. महासागर न्यूज.